तू कितीदाही प्लीज म्हटलं ना तरी मला हे जमणार नाही. मी कसं तुम्हाला दोघांना फिक्स की काय ते करू, मला नाही समजत त्यातलं. काय करणार नाही तू का? नाही काय नाही काय नाही. नाही नाही. अगो आता तू एका सांगत होती तुका काय कळणार नाही म्हणून विचारताय मी. काय ते मका सांग ना, म्हणजे मग मी सांगताय तुका. काय आई, हा. अगं त्या मैत्रिणी काहीतरी बोलत असतील, तुला काय करायचंय? अगं तसं नाही, म्हणजे तिका काय कळत नाही ना, तर म्हणून म्हटलं मी सांगतोय. बर राहू दे. हा बोल ग मी तू. आजी मी तिला म्हणत होते की ते क्या काय ग काय झाला? काही नाही आजी, मुंगी चावली. माझी दूध ले लो. हा आले बाबा आले. चला आवरा तुमच्या गप्पा. तू जर मला आज मदत केली नाहीस ना तर मला जे करायचं ते मी करून घेईन. काय करणार आहेस तू? त्याला काय प्रपोज करेन. काय? हो काय चालला काय तुमचा? चला चला लवकर कामाला लागा आपापल्या. ला 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 ला. मीतू, तुला किती वेळ लागणार आहे? मलाही आवरायचंय, ऑफिसला जायचंय. झालं वहिनी 5 मिनिटं. ओके. वहिनी ही लिपस्टिक ट्राय करू तुमची? थँक्यू. अगं ती माझी. वहिनी मस्त दिसते ना, सूट करते मला. मी तू चल. हो मी तू चल. हो आले. तू येतेस का मी जाऊ? हे नेल पेंट लावून येते. ते नंतर लाव. चल ठेव ते, ठेव अगं, लवकर. चल. हा. ते नंतर कर. चल. अगं थांब ना. ऐ बॅग. थँक्यू. चल. निशा, मी काय म्हणत होतो? आता काय? काही नाही अगं, तू मला लॉकर मधून दागिने काढून देतेस ना? मी येतो बँकेपर्यंत. हा नची निशा नाश्ता केव्हा गो? हा आजी आलो. चल चल, उशीर होता. आई येते का मी? सावकाश जा बेटा. हो गौरे ते 2 पोरांचे नंबर देऊन जा गो. हो आजी, अगं कालच लिहून आणले, तुझ्या डायरीत ठेवलेत. चला बाबा, येते मी. बाय बाय. सावकाश जा. हो हो. बघू. नहीं यार, मैं नहीं बोल पाया. अरे क्यों? मी काय बोलायला सुरुवात करायच्या आधीच ती मला बोलतं चालतं विचारायची. तिने मला नको नकोचा प्रश्न विचारून हैराण केला. हैरान? मतलब तुम्हारी बात सुन के हैरान रह गई वो? अयो नहीं, उसकी बातें सुनकर मैं हैरान हो गया. मी मितूची जन्मकुंडली काढली, पण ही छोटीशी गोष्ट तिला नाही विचारू शकलो. अयो मी मुद्द्याला हात घालायच्या आधीच ती झोपली. झोपली? मतलब? सो गई. सो गई? अयो बेकार के रिक्शा के 100 रुपए गए. एक काम करो तुम, उन तक अपनी दिल की बात पहुंचानी हो ना तो मेल या मैसेज कर दो उन्हें. हे नको नको बाबा, या आयडिया बाद कर. मेसेजमुळे पहिलेच मला खूप जुते पडले. आणि मेसेजचं काय रे, इंटरेस्ट असेल तर रोमॅन्टिक, आणि इंटरेस्ट नसेल तर हे चप्पल पण मारायला मागं पुढे बघणार नाही. अजय हे पोरींचं काय भरोसा नसतं. वेणु तुम एक काम करो, तुम चिट्ठी भिजवा दो उन्हें, और हो सके ना तो कबूतर के हाथ भिजवा देना. एकदम फिल्मी तरीका हो जाएगा. आया तू क्या मरवाएगा कि मेरे को? अरे मारेगी नहीं तुमको, मर मिटेगी तुम पे, बता रहे हैं हम. वैसे भी पूरी फिल्मी ही है वो तो. मेरे प्रिय शिवजी. शिवजी प्रिय मितू के प्रिय शिव. नाही जमणार नाहीये मितू तुला.
गौरी ऐक ना, एक एक हेल्प हवी होती. बोल ना. तू माझी खरी मैत्रीण आहेस ना? हो बोल. मग माझ्यासाठी कबूतर बनशील? काय? म्हणजे माझं एक प्रेमपत्र आहे, ते पोचवशील? प्रेमपत्र शिवला? हा. अगं मी त्याच्यासमोर जाऊन बोलूच नाही शकत ना, मग मी लिहू तरी शकते. मग तू प्लीज ते पत्र त्याच्यापर्यंत पोहोचव. अगं हो पण माझं लव्ह लेटर पोहोचव ना त्याला, प्लीज 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 गौरी. नाही हं, मी काही असली कामं करणार नाही. तू मैत्रिणीसाठी एवढं सुद्धा नाही करू शकत? इकडे त्याच्या विरोधात माझा जीव चाललाय ना. प्लीज यार, तुला माझी शपथ आहे, प्लीज. मला नाही जमणार आहे, खरंच नाही जमणार. तू दुसरं काही सांग, मी करेन. पण हे नाही. पक्का करशील? दुसरं काही करशील ना? हो करेन. बघा, नक्की. प्रॉमिस? हा प्रॉमिस. 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 हा. मग मी पत्र नेऊन देते, तू पत्र लिहायचं काम कर. नाही 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 नाही, मी नाही जमणार मला. ऐक ना, ऐक ना. नको, प्लीज एक लव्ह लेटर लिहून दे ना, प्लीज. मी तू नको ना. थांब. हा, हे घे. प्लीज लिहून दे. नको ना, मी तू प्लीज. माझ्यासाठी यार, मी तू प्लीज. मी तुला प्लीज म्हणते, एक छानसा लव्ह लेटर लिहून दे. नाही मला हे पटलेलंच नाही. ठीक आहे, मी एक काम करतो, मी तिथे येतो आणि तुमच्याशी बोलतो. मला तर घाई गडबडीत जायला पाहिजे. जाऊन सोक्षमोक्षच लावतो मी यांचा. काय झालंय? ऐकलं नाहीस तू काय झालं ते? बरं मला विचारतेस काय झालं म्हणून? हे अक्कल नाही या लोकांना. नाही तर थिल्लर विषयावर कार्यक्रम करायला सांगतात मला. मी असला कार्यक्रम करायचा काय? तर म्हणजे प्रेमपत्र. मी प्रेमपत्रावर कार्यक्रम करायचा? अहो पण विषयच तो ठरला असेल तर. मुळीच नाही. तू उगाच मला समजुतीने घ्या असं मूर्खासारखा सल्ला देऊ नकोस. मी असल्या विषयावर कार्यक्रम करणार नाही, आणि वेळच आली तर मी राजीनामा देऊन मोकळा देईन. मान्य आहे तुम्हाला हे पटत नाहीये, पण मला सांगा यात वाईट काय आहे? वाईट काय? तू मला विचारतेस? समजा मी एखाद्या बाईला पत्र लिहिलं, प्रेमपत्र लिहिलं, चालणार तुला? बसा खाली. चालणार तुला? जावई बापू, लिहायचं म्हटलं म्हणून होत नाही, ते जमाक पण लागतात. अगं मला जमत नाही. मला जमणार नाही. सगळ्या गोष्टी जमतात मला. अगं माझा कार्यक्रम तरुण मुलं मुली ऐकतात, त्यांच्यावर काय परिणाम होईल विचार करायला नको? हो बरोबर बोलताय तुम्ही, पण म्हणूनच हा विषय तुम्हाला दिला असणार ना. तुम्ही हा विषय वेगळ्या प्रकारे हाताळावा म्हणून दिला असेल, हो की नाही? आणि मला काय वाटतंय, काम ते काम आहे. तुम्ही ते कसं करता, किती चांगलं करता हे महत्वाचं आहे. विषयाला न्याय देणं हे आपलं काम आहे. मग तो विषय आपला आवडता असो नावडता असो, त्याचा विचार नाही करायचा. आणि इतका संताप का करून घेताय तुम्ही? प्रेमपत्र या विषयावर कार्यक्रमच करायचा आहे ना. मी असं चिडताय का तुमच्या लेकीने कुणाला तरी प्रेमपत्र लिहिलंय? माझी मुलगी कोणालाही प्रेमपत्र लिहिणार नाही. हो पूर्ण विश्वास आहे माझा तिच्यावर. बर बर. प्रिय शिव. झालं झालं लिहून? प्रेमपत्र लिहिते, आईला पत्र नाही लिहिते. हे माझं पहिलंच प्रेमपत्र आहे. लिहिणं पटापट. अगं हो. मी तू ही अशी सुरुवात असते का प्रेमपत्राची? मग कशी असते तूच सांग ना. ते मला काही माहिती नाही, पण ही अशी नाही करत. गौरी, काय चाललंय हे?